अहो त्या बाजारपेठेमध्ये लोक तक्रार घेऊन इथे आलेत. मद्रासचा आंबा आलाय, मद्रासचा, आणि तो हापूस आंबा सांगून ते विकतायत. तर त्यामुळं ऐकून घ्या, त्यामुळं स्थानिक व्यापाऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली. जे खरोखर हापूसचा आंबा विकतात ते व्यापारी आहेत ना चिपळूणमध्ये, त्यांनी तक्रार केली की हे मद्रासचा आंबा आणून परप्रांती गाड्या भाडच्या आलेल्या आहेत आणि ते नाक्या इकडं तिकडं हापूस आंबा सांगून विकतात. बरोबर आहे? मग आपली कृषी अधिकारी म्हणून जबाबदारी आहे बाजारपेठेमध्ये फिरणे आणि काय आंबा डुप्लिकेट कुठला आहे, काय करतात हे आपण बघितलं पाहिजे. जसं आपण गेल्या वर्षी केलं होतं त्या पद्धतीने ते तुम्ही केलं पाहिजे यावर्षी. याच्यामध्ये काय होते, याच्यामध्ये ऐकून घ्या. अधिक सूचना देऊन नाही, मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. आपल्याला झोपा काढून चालणार नाही. याच्यामध्ये ग्राहकाची फसवणूक होते. एक तर कोकणामध्ये हापूस आंबा कमी आहे आणि बातम्या येतात 90,000 पेट्या आल्या, 50,000 पेट्या आल्या. मध्ये येऊ द्या, कोकणातल्या हापूस आंब्याचे असतील त्या येत असतील, कुठं असतील ते ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये मद्रासचा आंबा, रत्नागिरीची पेटी, त्याच्यात मद्रासचा आंबा जर करून विकलं तर आपल्या लोकांची फसवणूक आहे ती.